शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यातून मार्ग काढणे हे प्रशासनाचे काम होते. परंतु जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राजकीय नेत्यांच्या दबावात येत चर्चेला सामोरे जाणे टाळल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, उबाठा शिवसेना नेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील आदींनी केला. मूळ कर्तव्य जी मी आधी सांगितलेली या जिल्ह्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याकडे वेळ कमी देतात आणि असल्या याच्यात वेळ घालतात असं मला वाटतं. आज 13 जणांवर गुन्हा दाखल केला, एवढी कागद करा, एवढ्यांचे पुन्हा सगळे प्रोसिजर करा, हे करण्यामध्ये पोलिसांचा वेळ जातो. आणि म्हणून त्या असल्या गोष्टी करण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांची जी काही रास्त मागण्या होत्या त्या संबंधाने त्या ठिकाणी प्रशासनाला आदेश करायला पाहिजे होते की जा तिथे, त्यांचं म्हणणं ऐका. आणि झालं ना, मध्ये गेल्यानंतर तासभर कलेक्टरांनी चर्चा केली. सन्मान्य प्रतिनिधी बच्चू कडू असतील, उन्मेष पाटील, गुलाबराव, कुलभूषण, प्रदीप पवार सगळेच जण होतो आम्ही, संदीप, सुनील. पण त्या ठिकाणी अनेक समस्यांचे तात्काळ तिथे आमच्या शंकेंना आमचं किंवा आमच्या जे मागण्या आहेत त्या काही मंजूरही झाल्या. आणि असं असताना विनाकारण गुन्हे नोंदले गेले याचा मी या ठिकाणी निषेध करतो. आणि पुन्हा पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की बाबा हो, तुमच्या मागे भरपूर समस्या आहेत. हा जिल्हा एकतर पूर्णपणे या ठिकाणी गुन्हेगारी असेल, अवैध धंदे असतील, अंमली पदार्थांचं जाळं असेल, युवा पिढी एका बाजूला त्या अंमली पदार्थामध्ये अडकते, त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करावं असं आपल्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो. पण याच्यात चूक पोलिसांची अशी झाली, त्यांनी कार्यालयाचे दरवाजे बंद केले. म्हणून मी SP-ना आणि पोलीस निरीक्षकांना आणि कलेक्टरला सांगतो, ही चूक तुमची आहे, गुन्हेगार तर तुम्ही आहेत. आता पब्लिक सर्व्हिस करायची. व्हॉट इज द UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, बट यू हॅव बीन ड्रॉप युअर पब्लिक. म्हणजे पब्लिकचा सर्व्हिस तुमची सर्व्हिस नाही. MPSC तीच असते, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस. पब्लिकला जर तुम्ही एंटरटेन करत नसाल तर आय थिंक सो आर यू हॅव बीन फेल्ड इन MPSC आणि UPSC ऑल्सो. तुम्हाला जरी चांगलं नोकऱ्या लागलेल्या असतील तरी सुद्धा. म्हणून कलेक्टर आयुष प्रसाद, यू रिमाइंड नाऊ, आय रिमाइंड यू नाऊ, की तुम्ही मंत्र्यांच्या मागे पुढे फिरण्यापेक्षा तुम्ही कलेक्टर या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी आहेत. तुम्ही गुलाबरावसाठी नाही, तुम्ही गिरीश महाजनसाठी नाही, तुम्ही रक्षा खडसेसाठी नाही आहे, आणि तुम्ही त्या संजय सावकारासाठी नाही आहे. यू माइंड वेल नाऊ की तुम्हाला हे शिकवलं जातं अकॅडमीमध्ये. आणि तुम्ही जनतेला तुम्ही बंदिस्त करतात, दरवाजा बंद करतात आणि अधिकाऱ्यांशी तुम्ही गप्पा गोष्टी करतात. इट इज ॲब्सोल्यूट रॉंग. मी काल सुद्धा हे बोललेलं होतं की आमचे जे मंत्री आहेत ते मंत्री आमच्या मतांनी आमदार निवडून आले, गिरीश महाजन, संजय सावकारे आणि गुलाबराव. तर मी अपील केलं होतं की जर शेतकरी असे येत असतील त्यांच्या समस्या घेऊन, त्यावेळेला तुम्ही बाकीची फालतू कामं सोडून इथं हजर झाले पाहिजे. आणि या शेतकऱ्यांचं नेतृत्व न की उन्मेष दादा, न की बच्चू कडू, तुम्ही तिघं मंत्र्यांनी केले, अपील केलं पाहिजे होते. कलेक्टरला विचारले गेले की वाय दिस इज नॉट इम्प्लिमेंटेड इन माय डिस्ट्रिक्ट, पण तुम्ही गायब राहिले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकारमध्ये बसलेले जे मंत्री जे जरी आमच्या मतांनी निवडून आलेले असले ते आमच्याशी बेमान झालेले आहेत. म्हणून आम्हाला आक्रोश मोर्चा काढावा लागला. आणि या ठिकाणी कलेक्टर आणि SP हे काही भाजपचे सदस्य नाही आहेत, पदाधिकारी नाही आहेत. त्यांनी तसं वर्तन करू नये. ते आर इक्वल फॉर ऑल दी पब्लिक. असं मला आज या जिल्ह्यात आहे, उद्या त्या जिल्ह्यात आहे. आज भाजपची सत्ता आहे, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसची बी येऊ शकते. म्हणून काय तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सदस्यत्व स्वीकाराल का? ॲब्सोल्युटली रॉंग. मी प्रशासनातला माणूस आहे. काल कलेक्टरने, SP-ने आणि पोलीस निरीक्षकांनी चूक केली आहे आणि त्या कलेक्टर कार्यालयाचा दरवाजा बंद करायला नको पाहिजे होता. आणि जर तुम्हाला असं वाटतं की यू आर राईट आणि वी आर रॉंग, तर मग असं करा. मग ही कलेक्टर ऑफिस आहे ना, भाजपसाठी कलेक्टर कार्यालय, SP ऑफिस भाजपसाठी SP कार्यालय, भाजपसाठी तहसील कार्यालय, असं बोर्ड लावा तुम्ही. अरे काही मोनोपॉली आहे का? तुम्ही काही रशिया, पुतीनचा आणि चीनचा तो त्याच्यासारखं वागायला लागले का? त्या कोरियाच्या हुकुमशाह वागायला लागले. म्हणून म्हणतो मिस्टर देवेंद्र फडणवीस, तुम्ही अवेअरनेस या, तुम्ही सावध व्हा. तुम्ही लोकांमध्ये जनक्षोभ निर्माण करायला जबाबदार ठरलेले आहात. भारताच्या चारही बाजूने आंदोलन सुरू झाली, देश बर्बाद झाले चारही देशांमध्ये, जस्ट लाईक नियर अबाउट नेपाळ टुडे. तर अशा प्रकारे भारतात होऊ नये, ही तुमची जबाबदारी आहे. राज्य करायचं आहे तर राज्य करा, खा प्या मजा मारा, पण शोषण करू नका, जनक्षोभ निर्माण असं कृत्य करू नका. म्हणून मी राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, गुलाबरावाला आणि त्या महाजनला आणि त्या सावकाराला आणि रक्षाला सावध करीत आहे. तुम्ही मालक नाहीत, मालक जनता आहे. तुम्ही टायमिंग आमचा चौकीदार म्हणून कारभार पाहत आहात, असं तुमचा चहावाला नेता म्हणतो नेहमी. आज तुमची सुद्धा चौकीदाराचीच भूमिका आहे. कलेक्टर महोदय, SP महोदय, तुम्ही पब्लिक सर्वंट आहात. यू आर नॉट अ सर्वंट ऑफ द मिनिस्टर.
यू आर द पब्लिक सर्वंट आणि त्याप्रमाणे वर्तन केलं पाहिजे. असे आपल्याकडे पोलीस केसेस खूप झाल्या. तुम्ही म्हणतात पोलिसांची संख्या कमी आहे, न्यायालयात खटले खूप झाले, न्यायालयाची संख्या कमी आहे. ॲब्सोल्यूट रॉंग. तुम्ही फालतू खटले वाढवून ताण वाढवतात आणि जी काही कामं सुपलेली ती कामं करत नाही असा माझा आक्षेप आहे. ताबडतोब कलेक्टरने एसपीने हे गुन्हे मागे घ्यावेत. त्याच्यातलं हे सगळ्यात मोठं सोल्युशन आहे. या राज्यकर्त्यांच्या, या जिल्ह्यातल्या मंत्री महोदयांच्या दबावाला या ठिकाणी बळी पडून शेतकऱ्यांवरती आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्यांवरती या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. खरं तर मी या राज्यकर्त्यांचा या ठिकाणी निषेध करतो, कारण हा देश, हे राज्य, हा जिल्हा शेतीप्रधान लोकांचा असून या ठिकाणी असं शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी अवहेलना सहन करावं लागतायत आणि गुन्हे या ठिकाणी त्यांच्यावर दाखल केले जात आहेत. परंतु मी आपल्या माध्यमातून या शासनाला आणि या राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो की जर शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडणे, शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी जर अशा पद्धतीने गुन्हे दाखल होत असतील तर होय, आम्ही यापुढे देखील आमच्यावरती गुन्हे दाखल करून घेण्यास या ठिकाणी तयार आहोत. परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. जे पोलीस यंत्रणा या राज्यकर्त्यांना, या शासनाला घाबरून त्यांच्या दबावाला बळी पडून त्यांनी जे गुन्हे दाखल केले, खरं तर काल परवा या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये जी आत्महत्या झाली त्या युवकाने त्याच्या खिशात लिहून ठेवलेली चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीमध्ये त्याने ज्याच्यामुळे त्याने आत्महत्या केली त्याचं नाव टाकलं होतं, त्याच्या मुलाचं नाव टाकलं होतं. मग ही जर पोलीस यंत्रणा इतकी सजग असेल आणि इतकी कार्यतत्पर असेल तर मात्र त्या युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी हे पोलीस कुठे गेले होते? या जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचं मोठं जाळं विणलं गेलंय. या जिल्ह्यामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत. या जिल्ह्यामध्ये आज आपण जर वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचलं असेल तर अनेक तलवारी बाळगणारा तरुण या ठिकाणी पकडला गेला आणि त्याला देखील सोडलं गेलं. मग ही पोलीस यंत्रणा आणि इथले एसपी हे कोणाच्या दबावाखाली काम करतायत हे त्यांनी पहिले सांगावं. जर हे शेतकरी त्यांचा न्याय मागण्यासाठी जर त्या जिल्हाधिकारी महोदयांकडे जात असतील आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम या ठिकाणी होत असेल तर ही मुस्कटदाबी एक प्रकार विरोधकांची केली जाते, शेतकऱ्यांची केली जाते, महिलांची, तरुणांची केली जाते. मग या राज्यकर्त्यांना या देशात, या जिल्ह्यात, या गावात आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये विरोधक नकोय का हे त्यांनी स्पष्ट करावं. खरं तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी जात असताना जर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होत असतील तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यकर्त्यांना आणि या शासनाला सांगू इच्छितो की आम्ही येणाऱ्या 2 ते 8 दिवसामध्ये, माझ्या माहितीनुसार भाऊ आपण काहीतरी ती उद्या बैठक ठेवलेली आहे, तर आम्ही त्या बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान करणार आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही आमच्यावरती जुलमी पद्धतीने गुन्हे दाखल करणार असाल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जेल भरो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मग या सरकारने सांगावं की तुम्ही कोणाकोणाला जेलमध्ये टाकणार. खरं तर अशा पद्धतीचा अन्याय या ठिकाणी होत आहे. मी आपल्या सर्व बांधवांच्या माध्यमातून इतकंच सांगू इच्छितो की जे गुन्हे शेतकऱ्यांवरती आणि शेतकरी हिताचे जे निर्णय घेत असतील, त्यांच्या पाठीशी उभं राहणार करत असतील तर आम्ही या शासनाचा आणि राज्यकर्त्यांचा या ठिकाणी निषेध करतो. लागत असेल, जर का कापसाला भाव मिळत नसेल, जर का ज्वारी कोणी खरेदी करत नसेल तर हा आमचा आक्रोश नाही का? मग आम्ही रस्त्यावरती येणार नाहीत का? आणि जर का हा आमचा आक्रोश आहे, जर का आम्ही रस्त्यावरती आलेलो आहोत तर मग सरकारचं काम नाही का यायचं? ही जबाबदारी पूर्णतः त्यांची होती, त्यांनी यायला पाहिजे होतं, ते आले नाही. आणि शेवटी काय, शेतकरी हा आक्रमक असतो, त्याला तो झोपलेला होता, तुम्ही उगाचच त्यांना जागं केलं. का जागं केलं? की त्याला भावामध्ये मारलं, त्याला सर्व गोष्टींमध्ये तुम्ही मारताय, त्याला जागं करताय. मग त्याचा आक्रोश होणार, मग तो रस्त्यावरती उतरणार तर तो कलेक्टर ऑफिसमध्ये पण घुसणार आणि मग तो काही पण करणार. मग त्याला जबाबदार तो नाहीये, त्याला जबाबदार शासन प्रशासन आहे. आता यांनी एवढं सांगितलं की जर का जिल्ह्यामध्ये एवढा गुन्हेगारी कृत्य घडतायत तिथे पोलिसांना दिवे लावायला जागा नाही, तिथे बोंबा पाडत नाही आणि ते काय दिवे लावत फिरताय. त्या गरीब शेतकऱ्यांवरती अन्याय करण्याचा हा जो नवीन धंदा शासनाने केलेला आहे, प्रशासनाने केलेला आहे, आणि हे जे काही राजकारणी लोक करताय रिकामे धंदे, यांनी चाळे बंद करावेत. कारण की शेतकरीची ही जी आता आक्रोश मोर्चाच्या माध्यमांची आग लागलेली ही पूर्ण महाराष्ट्र पेटून सोडेल. सर्व महाराष्ट्रातल्या सर्व संघटना या गोष्टींचा तीव्र निषेध व्यक्त करताय. आणि काही कारण नसताना एवढं चांगलं आंदोलन झालं, एवढं चांगल्या आमच्या मागण्या होत्या, सरळ सरळ गोष्ट होती की जर का जे नियमात असेल ते करा, आणि ते करण्यासारखं होतं. जर का तुम्ही त्या टाइम मध्ये त्या गोष्टी करत नसणार तर हा उद्रेक होणारच. आणि जर का अशा आंदोलन होत असतील, आता आम्ही चळवळीतले लोक आहोत, अशा आंदोलन जर होत असेल ना, हे आमच्यासाठी अलंकार आहेत, दागिने आहेत. आम्हाला त्या गोष्टींचा भेव नाही आणि आम्ही त्या गोष्टींना घाबरती नाही. जर का कोणी आमच्या आंदोलनावरती गुन्हे दाखल करून, आंदोलकांवरती गुन्हे दाखल करून जर का कोणी आम्हाला दाबून मारण्याचा प्रयत्न करत असेल, हा त्यांचा नुसता खोडसाळपणा आहे. आम्ही दाबले जाणारातले नाही. तुम्ही जेवढं दाबणार तेवढा मोठ्या पद्धतीने आम्ही बाउन्स होणार.